सर्वांना जय भीम. स्वागत करतो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हाला कळालं असेल की आजचा आपला मुद्दा आहे दिव्या शिंदे. एक बालिश बुद्धी नावाची मुलगी आहे. ठीक आहे, या मुलीला जराही अक्कल नाही. माझ्या मते मी सांगतोय. आता माझ्या बोलण्याने कोणाला राग येत असेल, कारण की हे सुद्धा बालिश आहेत. ज्यांना माझ्या बोलण्याचा राग येतोय का, हे सुद्धा तिचे जे फॉलोअर आहेत हे सुद्धा बालिश बुद्धीच आहेत, कारण की यांना अकलेचं भान नाही. ठीक आहे, दिव्या शिंदे सुरतमध्ये आली होती 14 एप्रिलला आणि आपण राहतो 14 एप्रिलच्या निमित्त गुजरातमध्येच. तर आपण का तिची भेट वगैरे घेतली नाही, पण आपल्या भावांनी भेट घेतली होती तिची. आपल्या भावाचं चॅनल आहे जय खानदेश म्हणून. ठीक आहे, सिरसाट भावाचं चॅनल आहे, जाऊन नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. छान व्हिडिओ असतात त्याचीसुद्धा. तर भावांनो, जराही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर चला लगेच वळूया दिव्या शिंदेच्या टॉपिककडे. तर भावांनो, जर सांगितलं मी तुम्हाला की 14 एप्रिलच्या निमित्ताने दिव्या शिंदे सुरतमध्ये आले होते. तर आपल्या भावाने तिची भेट घेतली. तर भावाने भेट घेतल्यानंतर तिला काय प्रश्न विचारले, तर त्याच्यावरती दिव्या शिंदेचं काय उत्तर होतं ते आपण बघूया. तर चित्रताई काय म्हणतात, आजचा दिवस आपण सुरत शहर का निवडला? आझादीचं शहर आहे, इथून आझादीची सुरुवात करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म म्हणजे तुमच्या सगळ्यांची आझादी आहे. ही आझादी जल्लोष मध्ये साजरी करा आणि जे वाटेल ते करा, कारण तुझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लक्षात ठेवा. वाटेल ते करा, कारण तुझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लक्षात ठेवा. ऐकलं दिव्या शिंदेचं उत्तर? हाय का लॉजिक या गोष्टीमध्ये? अरे हो बाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले बापच आणि त्यांचा जन्मदिवस आपण मोठ्या थाटामाटाने साजरा करतो. पण त्या भावाने तुला प्रश्न काय विचारलाय मला समजायला झालंय की आजकालची आपली मुलं हिला फॉलो करतात. तिला नीट प्रश्नाचं उत्तर सुद्धा देता येणार. आझादीचा दिवस आहे, आझादीचं शहर आहे. काय म्हणाल आजचा दिवस सुरत शहरात समस्त आंबेडकरी समाजाला काय मेसेज द्याल आजच्या दिवशी? इतकंच आहे की एकीने राहा, संघटित व्हा. शिक्षण जर तुम्ही करता ते बिझनेस तुमचे सगळे चांगले आहेत. संघटित होऊन संघर्ष करा, कधीही आवाज द्या, आम्ही सगळे तुमच्यासाठी आहेत. आपला ज्या डायलॉग मुळे आपल्याला प्रसिद्धी मिळाली तो एक वेळेस नक्की. त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी म्हणते. सुनो, बाबा साहेब आम्बेडकर जी का जन्म मतलब आजादी का दिवस है. उस आजादी को ऐसे मनाओ कि किसी के बाप ने नहीं सोचा होगा कि इस आजादी का नाम डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. वाह, काय मेसेज दिलाय. हेच तर मेसेज पाहिजे माझ्या जनतेला. हेच तर मेसेजसाठी ते वाट बघतात. कारण की या 14 एप्रिलला माझ्या समाज बांधवांनी कुठले प्रबोधनकार बोलवलेले नाही आहेत. माझ्या समाज बांधवांनी जे इंस्टाग्रामवर फक्त 30 सेकंदामध्ये बाबासाहेबांचे विचार मांडतात व 30 सेकंदामध्ये बाबासाहेबांच्या गाण्यावरती डान्स करतात. रील स्टार आपण सोप्या भाषेत जर म्हटलं, हे बोलवलेत. कारण की यांना बाबासाहेबांची चळवळ प्रबोधनकारापेक्षा व सामाजिक चळवळ जो व्यक्ती काम करतो त्यांना जास्त माहीत आहे. चांगली गोष्ट आहे. आणि माझ्या समाज बांधवांना हेच पाहिजे, फक्त हवाबाजी. काही प्रश्न विचारला की उलटच उत्तर द्यायचं, त्या गोष्टीला लॉजिकच नसलं पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर दिव्या शिंदे म्हटल्यानंतर तर माझ्या समाज बांधवांच्या अंगामध्ये तर काय वेगळाच ऊर्जा निर्माण होते. मला तरी असं वाटतं. आता सध्याला सोशल मीडियावरती वेगळाच कार्यक्रम चालू आहे. पण 14 एप्रिल साजरी करत असताना काही गोष्टीचं आपण भान दिलं पाहिजे, काही गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. आता 14 एप्रिल दिनी तुम्ही एखादा रील स्टार बोलवला, त्याला गाड्या घोड्यामध्ये तुम्ही फिरवता, बरोबर, त्याला एकदम VIP ट्रीटमेंट देता, कारण की तो रील स्टार आहे. समाजाचं तो उद्धार करणार आहे तो व्यक्ती एका रील स्टारमुळं, बरोबर. पण त्या व्यक्तीकडून कुठल्या चुका होता कामा नाही. जसं बाजूला तुम्हाला फोटो दिसतोय की तुम्ही एका रील स्टारला बोलवलं आहे, तिला पार डोक्यावर घेऊन नाचताय तुम्ही. जरी बाप्पाची जयंती, तर तुमचा थाट त्या रील स्टारमुळं असतो. पण त्या रील स्टारच्या पायाखाली आपल्या बापाचा फोटो जाता कामा नाही. असे रील स्टार आपण 3 टाईम फाट्यावर मारतो. ज्या व्यक्तीमुळं, मग तो कोणी असो, कारण की बाहेरचा जर चुकी केली तर बाहेरच्यांना विरोध करण्यासाठी आपली संपूर्ण जनता एकत्र येते. पण घरातलाच माणूस चुकल्यानंतर लोक काय म्हणतात, अरे जाऊ दे, आपलाच आहे. का बरं? आपला जरी असला तरी चूक ही चुकीच्या जागेवरतीच असलं पाहिजे. आपल्या व्यक्तीकडून अशा चुका होता कामा नये, इतकं आपण भान ठेवलं पाहिजे. बाहेरचा असला की त्याला पार त्याची माई बहीण काढायची, आणि आपला असलं की जाऊ द्या. आणि आपल्याच समाज बांधवांनी आवाज उचलल्यानंतर त्याला काय बोलता, यार हा आपल्याच लोकांना विरोध करतो. फरक पडत नाही. तुमच्यासारखे गांडू जरी असले ना माझ्या विरोधात, मला फरक पडत नाही.
कारण की खरं बोलणारं इथं मी धाडस ठेवतो. बरोबर, तुमच्यासारखे गांडूसारखा नाही मी की दोन चेहरे दाखवायचे समाजाला. एकीकडे चांगलं काम करायचं आणि दुसरीकडे आपला जर चुकला तर त्याला सांभाळून घ्यायचं. कशाला सांभाळायचं त्याला? तो का गु खातो का? बाहेरचा व्यक्ती मग बाहेरचा पण सांभाळा ना. एखादा व्यक्ती सोशल मीडियावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जर शिवीगाळ करतो तुम्ही त्याच्यावरती फार ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करता. एखाद्याने बाबासाहेबांचा स्मारक तोडलं की त्याच्यावरती गुन्हा दाखल करता. एखाद्यांची फोटो पायाखाली तुडवला की त्याच्यावरती गुन्हा दाखल करता. आणि आपल्याच अशा मूर्खांकडून जर अशी घटना घडत असेल तर त्याला का बरं माफ करता? त्यालासुद्धा त्याची लायकी दाखवली पाहिजे की नाही. आता तो रील स्टार म्हणून त्याला मोठ्या स्तरावरती तुम्ही नेता. माझा समज ना अक्षरशः लय भोळा आहे. कोणी जर जय भीम घातला ना मग तो विरोधक का बरं असो त्याला पार डोक्यावरती घेणार. बरोबर. आणि सोशल मीडियावरती आता सध्याला हवा जास्तच आहे. कोणी जर येऊन जर बाबासाहेबांच्या गाण्यावरती रील्स बनवली की त्याला पार डोक्यावर घेतात. पण जो व्यक्ती सामाजिक कार्य करतो, जो व्यक्ती आंबेडकर चळवळीमध्ये काम करतो, जो समाजासमोर सत्य मांडतो, त्या व्यक्तीला तुम्ही काय करता? त्याला विरोध करता, त्याला कमेंटमध्ये शिवीगाळ करता. हे मी कोणाच्या बोलण्यावर नाही बोलत, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. ठीक आहे. कारण की माझा समाज माझ्यासुद्धा अगेन्स्टमध्ये असतो, माझ्यासुद्धा विरोधात असतो. तर मला काय घंटा फरक पडत नाही. जे खरं आहे ते दाखवतो. आणि काही लोकांना माझं बोलणं पटतसुद्धा असेल आणि कानाला माझा रागसुद्धा येत असेल. ज्यांना माझा राग येत असेल त्यांनी हा व्हिडिओ बघू नये, सरळ आणि सोप्या भाषेमध्ये. मग सांगण्याचा मुद्दा हाच आहे की आपण अशा लोकांना फॉलो करा, अशा व्यक्तींना फॉलो करा जे दोन गोष्टी ज्ञानाचे सांगेल तुम्हाला. नुसता हवाबाजीमध्ये जमणार नाही. तर भावांनो, सांगण्याचा मुद्दा हाच आहे. बाहेरचा असला का घरातला असला त्याचा फरक पडत नाही. फरक याचा पडतो की विटंबना झाली व अपमान झाला तर त्या गोष्टीची माफी मागायला हवी. यावरती संपूर्ण विषयावरती तुमचं काय व्यक्तिमत्व आहे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम.